study, VVIMT. Okay. Obtain lean buy and rider own a horizontal curved road. Obtain an expression for angle of inclination or lean by an rider on a horizontal curved road for producing centripetal force. ओके, आता हे आपण काय करूया, एक्सप्रेशन करून करूया. एक्सप्रेशन करून करत असताना तुम्हाला एक हॉरिझॉन्टल रोड काढावा लागेल. हॉरिझॉन्टल रोड बाहेर आहे. आय एम ड्रॉइंग हियर हॉरिझॉन्टल रोड. मी इथं रोड काढतो आहे आणि त्या हॉरिझॉन्टल रोड वरती एक रायडर आहे. रायडिंग करत असताना त्याला लीन व्हावं लागतं, वाकावं लागत असतं आतमधल्या बाजूला. ओके, ते कसं वाकावं लागत असतं ते पहा. समजा हा काय आहे तुमचा, दिस इज द सर्कल आहे. इथं मी काय काढेल, एक व्हेकल काढतोय तुम्ही. समजा हा व्हेकलचा तुमचा हा पहिया आहे, चाक आहे इकडे. त्याच्यानंतर हे इथं हँडल आहे. ओके, आणि इथं त्याच्यानंतर इथं बघा इकडं हाय आणि हाय इकडं हे तुमचा. त्याच्यानंतर काय झालं, ह्या इथल्या बाजूला इथं रायडर आहे आणि रायडरचा जो काही नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होतो ना, तर कुणाकुणावर ऍक्ट होतो हे महत्वाचं आहे. हे एक लाईन आहे, त्याच्यामध्ये जो एंगल बनतो हा एंगल, दिस इज द थीटा. ओके, आता इथे काय होतं, नॉर्मल रिॲक्शन आहे. नॉर्मल रिॲक्शन आणि ह्या नॉर्मल रिॲक्शनचे काय होतात, कंपोनंट पडते. कोणते कोणते पडते, एक व्हर्टिकल कंपोनंट आहे आणि एक आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट. एक व्हर्टिकल कंपोनंट आणि एक हॉरिझॉन्टल कंपोनंट. व्हर्टिकल कंपोनंट काय करतो रे, वेट रायडरचा आणि व्हेकलचा मॅनेज करत असतो, बॅलन्स करत असतो. आणि n sin थीटा काय करत असतो, प्रोव्हाइड्स द necessary centripetal force, हे mv²/r. ओके, आता इथं पहा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. हे कसं एक्सप्लेन करायचं रे, समजून घ्या. एक रायडर आहे, तो हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवरून टर्निंग करत आहे. जेव्हा रायडर हॉरिझॉन्टल रोडवरून टर्निंग करतो, रिव्हॉल्विंग करतो, तेव्हा त्याच्यावरती दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होतात. पहिला फोर्स आहे वेट ऑफ द व्हेकल अलॉंग विथ रायडर, ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन असतो. आणि नॉर्मल रिॲक्शन n ऍक्टिंग कुठे रे, ऍक्टिंग अलॉंग द लाईन. ही लाईन आहे विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द वेट ऑफ द व्हेकल अँड रायडर. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, असा पॉइंट आहे ज्या पॉइंटच्या ठिकाणी त्याचं वेट काय होतं, पूर्णपणे एकवटलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असं त्याला म्हणत असतो. तर इथं पहा, आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला जे दिलेलं आहे ते लिहायचं आहे. कन्सिडर अ रायडर इज riding a vehicle along horizontal curved road as shown in figure. ह्या
पुढे काय करणार आहे पोरांनो, असं इथं लिहा पाहतात. काय लिहिणार, लेट v काय झालं, वेलॉसिटी, वेलॉसिटी ऑफ व्हेकल लिहा, वेलॉसिटी ऑफ व्हेकल लिहा. जी काय लिहा आहे, एक्सेलरेशन, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लिहा. व्हॉट इज m, m काय रे, मास, mass of the vehicle, mass of the vehicle along with rider, त्याच्यासोबत रायडरचं पण आहे ना ते मास. त्याच्यानंतर व्हॉट इज mg, mg काय रे, वेट आहे. व्हॉट इज mg, वेट ऑफ द व्हेकल आहे का नाही, विथ रायडर सोबत, विथ रायडर. व्हॉट इज n, हे बघा रे, नॉर्मल रिएक्शन acting along a line which passes through center of gravity of vehicle ची काय आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. आता बघा रे, हे n cos थीटा काय, n cos थीटा वर्टिकल काय बरोबर कंपोनंट आहे, वर्टिकल कंपोनंट आहे. व्हॉट इज n sin थीटा, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, आता इथं बघा की काय लिहिलंय सुरुवातीला बघा पोरांनो, कन्सिडर रायडर इज रायडिंग अ व्हेकल along horizontal curved road as shown in the figure म्हटलं. इथं लिहिलं आपण v म्हणजे काय, वेलोसिटी ऑफ द व्हेकल आहे, v काय, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, m काय, मास ऑफ द व्हेकल along with the rider सोबतचं मास आहे ते, mg वेट ऑफ व्हेकल विथ रायडर सोबतचं वेट आहे. n काय, नॉर्मल रिएक्शन आहे, ऍक्टिंग along which passes through center of the gravity of vehicle आहे. n cos थीटा काय, वर्टिकल कंपोनंट आहे, n sin थीटा काय आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. इथं पहा बरोबर ही सर्वांची माहिती दिली, त्या सर्वांचा परिचय आपण इथं दिलेला आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा व्हेकल हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवरून मूव्ह होतो तेव्हा त्याच्यावरती दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होतात. when vehicle is riding किंवा moving म्हणा, when vehicle is moving on horizontal curved road है कि नहीं, two types of forces acting on it, त्याच्यावरती काम करे, दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होत असतात. आता कोणते दोन फोर्स आहेत, पहिला फोर्स आहे weight of the vehicle acting in downward direction ला तो आहे. आणि which balances the vertical component त्याला काय करत असतो, तो बॅलन्स करत असतो. म्हणून मी इथं लिहिणार आहे, काय लिहिणार आहे पोरांनो, हे पाहिजे वर्टिकल कंपोनंट
इथं लिहितो मी इकडे फॉर सर्क्युलर मोशन centripetal force is necessary which provides horizontal component that is कोण रे n sin theta म्हणून आपण काय म्हणायचं n sin theta is equal to किती आहे mv² r पण त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं इक्वेशन 2 म्हणायचं आता काय करायचं रे इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं नाउ डिवाइड इक्वेशन 2 by 1 dividing equation 2 by 1 होईल इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं आता इक्वेशन 2 का हा आहे बरोबर काय रे n sin theta by n cos theta is equal to किती आहे m² by r आहे आणि डिवाइड केल्यानंतर किती mg ते येत असतो काय आता काय झालं पहा आता इकडचा हा m कॅन्सल झाला इकडचा n इकडचा n हा कॅन्सल झाला आपल्याला त्रिकोणमितीमध्ये माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक मध्ये sin थीटा भागिले cos थीटा sin थीटा अपॉन cos थीटा is equal to tan थीटा is equal to v² by rg काय झालं रे v² by rg झालं आता काय करायचं इथं थीटा बरोबर काय करायचं इकडे घेऊन टाकायचं tan इनवर्स ऑफ इथे किती आहे v² by किती होतं रे rg होतं आणि व्हॉट इज this is the angle of inclination किंवा rider have to lean inside by this angle at that time this angle will provide the necessary centripetal force for the circular motion of a vehicle or horizontal curved road. Repeat again, I will tell you this. You see here, this is the very important derivation. पहिले काय करा रे फर्स्ट ऑफ ऑल यू ड्रॉ द हियर horizontal road draw करा त्याच्यानंतर तुम्ही व्हेकल काढलाय त्या व्हेकलचं सायकल व्हील दाखवलेला आहे त्याच्यानंतर हे इथं बघा इथं जो लाईन काढली तुम्हाला मी लाईन हे काय रे ही लाईन कोणती माहिती का सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे कुणाची व्हेकलची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याला आपण सीजी म्हणूया सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे लाईन मग ह्या लाईन वरती कोणता फोर्स असतो नॉर्मल रिएक्शन असतो तिथं ओके इथं पहा इथं लिहिलेलं आहे मी कन्सिडर रायडर इज रायडिंग अ व्हेकल along a horizontal curved road as shown in the figure म्हटलेलं आहे सर्वांचा परिचय दिला आहे तुम्ही इंट्रोडक्शन दिलेलं आहे v काय रे वेलोसिटी ऑफ द व्हेकल आणि g काय एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे m काय मास ऑफ द व्हेकल अलॉंग विथ रायडर आहे mg काय वेट ऑफ द व्हेकल आहे विथ द रायडर आहे n काय रे नॉर्मल रिएक्शन आहे ऍक्टिंग ती कसं करते ऍक्टिंग अलॉंग विच पासेस थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे इथं बघा रे n cos थीटा काय झालं वर्टिकल कंपोनेंट आहे n sin थीटा काय हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे पोरांनो when vehicle is moving on the horizontal curved road two types of forces acting on it जेव्हा व्हेकल हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडून जाते तेव्हा त्याच्यावरती दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होत असतात पहिला फोर्स आहे वेट ऑफ द व्हेकल ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन आणि त्या वेटला कोण बॅलन्स करतो इट बॅलन्सेस द वर्टिकल कंपोनेंट त्याचं नाव आहे n cos थीटा किती आहे mg इक्वेशन 1 म्हणाला आता गोल फिरण्यासाठी कशाची गरज आहे पोरांनो फॉर सर्क्युलर मोशन सेंट्रिपेटल फोर्स इज नेसेसरी and it is provided by the तो कोण प्रोवाइड करतो रे it is provided by the horizontal component आहे आणि n cos थीटा किती आहे n sin थीटा किती आहे सेंट्रिपेटल फोर्स आहे ओके आणि मग इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करून टाका तर इक्वेशन 1 n sin थीटा mv² r आहे आणि n cos थीटा किती आहे
ही आहे, हे एम कॅन्सल झालं, एन कॅन्सल झालं, साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा झालं, टॅन थिटा इक्वल टू किती आहे v स्क्वेअर बाय r झालं आणि इकडचा टॅन काढला आपण तर काय झालं टॅन इनवर्स ऑफ v स्क्वेअर बाय r झालं. इथे एक मिनिट इथे राहिले तुमचं कोणतं राहिले, पहिला फोर्स कोणता आहे वेट आहे, दुसरा फोर्स कोणता आहे नॉर्मल रिएक्शन्स आहे नाही का, आणि तो नॉर्मल रिएक्शन्स इथे ऍक्ट करत असतो आणि त्याचेच मग दोन कंपोनंट पडलेले आहेत. त्याचे कंपोनंट कोणते कोणते पडले, एक आहे n cos थिटा, दुसरा कोणता आहे n sin थिटा. आणि एक कंपोनंट काय करतो वेटला बॅलन्स करतो, दुसरा कंपोनंट काय करतो सेंट्रिपेटल फोर्स प्रोड्यूस करत असतो. अशा पद्धतीने आपण काय करायचं दोन इक्वेशन प्राप्त करायचं. जेव्हा तुम्ही जर हे पहिलं लिहिलं असेल तर त्याला पहिलं इक्वेशन म्हणा आणि दुसरं त्याला म्हणत चला, कारण काय n sin थिटा हा न्यूमरेटर मध्ये आला पाहिजे आणि n cos थिटा हा डिनॉमिनेटर आला पाहिजे. कारण तुम्ही कोणताही इक्वेशन लिहू शकता ना, तुम्ही जर हे लिहिलं तर त्याला इक्वेशन काय होईल एक होईल, त्या दुसऱ्याला काय होईल इक्वेशन 2 होईल. अशा पद्धतीने कोणतेही इक्वेशन आलेलं आहे मॅटर करत नाही, पण तुम्हाला n sin थिटा हा न्यूमरेटर मध्ये आला पाहिजे आणि n cos थिटा हा डिनॉमिनेटर मध्ये आला पाहिजे. हे लक्षात ठेवून काय करायचं इक्वेशन रिस्पेक्टिव्ह इक्वेशनने त्याला काय करायचं डिवाइड करायचं, तेव्हा तुम्हाला काय प्राप्त होतो टॅन थिटा होतो आणि थिटा इक्वल टू काय झालं टॅन इनवर्स ऑफ v स्क्वेअर बाय r. आणि या अँगलनी रायडरला लीन व्हायला पाहिजे आतमधल्या बाजूला, तेव्हा आवश्यक असणारा सेंट्रिपेटल फोर्स तिथे काय होत असतो निर्माण होत असतो आणि तो सफिशियंट असतो कशासाठी योग्य सुरक्षितपणे सेफ गाडी किंवा व्हेकल टर्न होण्यासाठी. ओके, एनी प्रॉब्लेम हियर, सर्वांना कॅन्सल आहे कुठे तुम्हाला प्रॉब्लेम आहे बोलला की इथं समजले पडाय सर्व. ओके, तर हे छान पद्धतीने तुम्ही सर्व लिहून घ्यायचं आहे किंवा फोटो काढून घ्या.